केलास वारसा तू शिवरायांचा, उतरून रणांगणी दाखवलीस ताकद शत्रूस तुझ्या निश्चयाचा, ज्ञानदानाची पुरस करती तू राग तुला अन्यायाचा, अहिल्यादेवी तू अभिमान आहे आम्हाला तुझ्या शौर्याचा. सर्वप्रथम सर्व भारतवासियांना अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचार अधर्म वाढतो तेव्हा त्याला संपवणारी एक शक्ती या जगात जन्म घेते आणि तसेच घडले. 31 मे 1725 रोजी मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली. या कन्येच्या तेजाने साक्षात सूर्यही लाजला. या कन्येचं नाव अहिल्या असे ठेवण्यात आले. हीच ती महिला जिने सत्तेचा मंत्र विकासाचा तंत्र या हिंदुस्थानाच्या मातीत राबविला. हीच ती अहिल्या जिने चूल आणि मूल समाज संस्थेला जुगारून देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष आदर्श राजकारभार केला. अहिल्यादेवींना लहानपणापासूनच तलवार चालविणे, भाला फेकणे, युद्ध लढणे याचे शिक्षण व प्रशिक्षण दिले जात होते. हीच होती त्यांच्या व्यक्तिमत्वाची सुरुवात. वयाच्या 8व्या वर्षी शूर पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मल्हाररावांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने त्यांची वाटचाल सुरू झाली. अहिल्यादेवींच्या जीवनात जास्त योगदान कुणाचे असेल तर ते त्यांचे सासरे मल्हारराव. मल्हारराव म्हणजे सामर्थ्य, मल्हारराव म्हणजे पराक्रम, मल्हारराव म्हणजे विश्वास, मल्हारराव म्हणजे अहिल्यादेवींच्या पाठीशी पडत असलेली कौतुकाची थाप. मल्हाररावांनी आपल्या 8 वर्षाच्या सुनेला शिकवलं युद्ध कसं लढायचं. युद्ध लढताना तोफांचे भयानक आवाज आले तर त्याला निर्दय छातीने सामोरं कसं जायचं. अहिल्यादेवींचे पती खंडेराव हे सुद्धा युद्ध पराक्रमी होते. इसवी सन 1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत त्यांना वीरमरण आले. नवरा मेल्यानंतर स्त्रीला सती जायची प्रथा त्या काळी होती, पण मल्हाररावांच्या सांगण्यावरून अहिल्यादेवी सती गेले नाही. सती जायची जी अनिष्ट परंपरा होती ती त्यांनी लाथरण्याचे काम केले. होळकरांनी हे राज्य कुणाच्या गुलामगिरीतून करून मिळवले नाही, तर ते तलवारीच्या पाठीवर मनगटाच्या जोरावर होळकरांच्या वंशजांनी हे राज्य उभे केले. आतापर्यंत जास्त संकटे कोणत्या राजकर्त्यावर आली असतील तर ती अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आली असतील. अहिल्यादेवींच्या हयातीतच नवरा, मुलगा, सासरा, जावई यांचे निधन झाले. राजकारभार पाहण्यासाठी कुणीच पुरुष उरला नाही. अशा वेळी एकटे अहिल्यादेवी होळकर यांनी राजकारभार करण्याचा निर्णय घेतला. ह्याच संधीचा फायदा घेत राघोबा पेशवे 5000ची फौज घेऊन त्यांच्या राज्यावर चालून आला. पण त्यांची दूरदृष्टी बघा ना. अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतात महिलांची पहिली फौज काढली. तर त्यांनी हातात तलवार आणि खांद्यावर भाल घेऊन चालत नाही, तर सोबत बुद्धी कौशल्यही लागतं. म्हणून त्यांनी राघोबा पेशव्यांना पत्र लिहिले. मी एकटी आहे, अबला असे समजू नकोस. जेव्हा मी हातात तलवार आणि खांद्यावर भाल घेऊन मैदानात उतरे तेव्हा तुला खूप जड जाईल. आपली भेट लवकरच रणांगणामध्ये होईल. परंतु जर मी हरले तर मला कुणीच नावे ठेवणार नाही. परंतु जर तुम्ही हरला तर तुम्हाला सारे जग नावे ठेवेल की तुम्ही एका महिलेकडून हरला आहेत. राघोबा पेशव्यांनी माघार पत्करली. शत्रूला रणात पराभूत करण्याआधी मनात पराभूत केला, कारण मनात पराभूत केलेला शत्रू कधीच रणात उभा राहत नाही. हे मानसिक शस्त्र त्यांना अवगत होते. हा इतिहास होता अहिल्यादेवींच्या राजकीय व सामाजिक कार्याचा. आणि हेच तेजस्वी रत्न इसवी सन 1354 मध्ये अनंतात विलीन झाले. शेवटी एवढेच बोलावेसे वाटते, पुरुष जातीचा बगडा छेदुनी केलीस तुम्ही समाजसेवा. पुरुष जातीचा बगडा छेदुनी केलीस तुम्ही समाजसेवा. भुकेले पोटी घास देऊनी तृप्त केली तहानेल्या जीवा. भुकेले पोटी घास देऊनी तृप्त केली तहानेल्या जीवा. जात धर्म विसरुनी दाखविला मानव सेवेचा मार्ग नवा. जात धर्म विसरुनी दाखविला मानव सेवेचा मार्ग नवा. अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा निरंतरतेवर राहील दिवा. अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा निरंतरतेवर राहील दिवा. हातामध्ये घेऊन या पिंड, शत्रूच्या
आकाशीत काढली तिनं दिंड, इजा सारी चालविली तलवार, इजा सारी चालविली तलवार. प्रजेसाठी लढली ती फार, प्रजेसाठी लढली ती फार. न्याराच होता तिचा घाट, न्याराच होता तिचा थाट, न्याराच होता तिचा थाट. बांधलं तिनं हजारोंशी गाठ, बांधलं तिनं हजारोंशी गाठ. जय हिंद, जय महाराष्ट्र.